हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा माझ्या माहेरचा ब्लॉग आहे. क्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी मी माझ्या माहेरी आली होती, त्यामुळे मी आज इथून ब्लॉग बनवते. आज गाजरचा हलवा केला होता. आज आहे 25 डिसेंबर, क्रिसमस. आणि हलवा बनवताना माझ्या बहिणीला मदत करत होती माझी मुलगी आणि माझ्या बहिणीचा मुलगा, म्हणजे त्यांचे दोन्ही भाचे. जवळजवळ 8 दिवसांच्या गॅप नंतर मी हा व्हिडिओ टाकते. म्हणजे मी व्हिडिओ शूट करत होते, पण वेळ मिळत नव्हता मला एडिटला, आणि तब्येत पण जरा बरी नव्हती, त्यामुळे थोडा गॅप घेतला होता. आणि आता पुन्हा व्हिडिओज मी एडिट करून टाकायला सुरुवात करते. बहिणींनी खूप छान हलवा बनवला होता. रेसिपी अगदी सिंपल, जसे सगळे बनवतात तशीच होती, पण हलवा टेस्टी झाला होता. आजच्या दिवसामध्ये आम्हाला सगळी मुलं एकत्र होती, तर त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायचं होतं. त्यामुळे मग मी आज म्हटलं आज व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ शूट करायला. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना क्रिसमसच्या खूप 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 शुभेच्छा. मेरी क्रिसमस तुम्हा सर्वांना. आज आम्ही एका मॉलमध्ये जाणार होतो, जे इथून जवळच आहे, भावाच्या इथून. आणि तिथे बघू, तिथे दरवर्षी एक वेगवेगळी थीम असते स्पेशली क्रिसमससाठी, तर तिथे जाणार होतो आम्ही. वहिनींनी इथे दुधाची साय ॲड केली होती, थोडं टेस्ट आणि त्याचं फ्लेवर चेंज होण्यासाठी. ही त्यांची ट्रिक आहे. आणि त्याच्यानंतर हलवा रेडी होता. लास्टला आम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि रेडी टू ईट. हलव्याचा खूप असा मस्त आनंद घेतला आम्ही सर्वांनी. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो मॉलमध्ये जाण्यासाठी तयार होऊन. मुलांची एक्साइटमेंट खूप जास्त होती, कारण त्यांना आधीच प्रॉमिस केलं होतं की आज आपण जायचं आहे क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी. इथे वहिनी वेलची पूड ॲड करत होत्या लास्टला फ्लेवरसाठी. माहेरी आल्यानंतर मुलींना अगदी आराम मिळतो, कारण वहिनी आणि मम्मी असतात, आणि शिवाय ताई पण असते, त्यामुळे मला तरी काय एवढं काम लागत नाही. त्यामुळे मी माझी सुट्टी अगदी खूप छान एन्जॉय करत होती. माहेरी गेल्यानंतर असो किंवा कुठलेही सण किंवा फेस्टिवल आल्यानंतर घरात खूप गोड सतत काही ना काहीतरी बनतं किंवा बाहेरून ऑर्डर केलं जातं, आणि त्यामुळे आपण भरपूर गोड खातो. त्यामुळे गोड खाण्यावर थोडा कंट्रोल करा. हा हलवा आम्ही मस्त एन्जॉय केला आणि गेलो मग मॉलमध्ये. आज मॉलमध्ये थीम होती डायनासोरची. इथून सुरुवात केली मी शूट करायला. आणि आज मॉलमध्ये इतकी गर्दी होती, आणि सगळी लहान मुलंच होती. म्हणजे आज त्यांचाच दिवस होता सेलिब्रेट करण्यासाठी, तर ते सगळेच लहान मुलांना घेऊन आले होते. खूप जास्त गर्दी होती, पण मुलांना मज्जा पण वाटत. हा सीऊड स्टेशनचा मॉल आहे, जो तिथून माझ्या मम्मीच्या इकडून जवळ पडतो आम्हाला, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. इथे एंट्रीलाच सगळे असे छान छान डायनासोरचे वेगवेगळे प्रकार होते, जिथे सगळेच जण फोटो क्लिक करत होते. चिवसाठी हे फर्स्ट टाइम होतं. तिला अजून डायनासोर काय हे माहीत नाही, पण ती बघत होती आणि खूप तिला उत्साह होता ते बघण्याचा, त्याच्याजवळ जाणे. ती अजिबात घाबरत नव्हती. तिचे एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही, किती एन्जॉय करत होती ते. आम्ही सगळे घरी निघालो ना, तरी तिला तिथेच थांबायचं होतं आणि बघायचंच होतं. लहान मुलांसाठी खरंच छान होतं सगळंच तिथे. जे त्यांनी सजवलं होतं किंवा डेकोरेशन केलं होतं, जी थीम ठेवली होती स्पेशली डायनासोरची, खूप छान होती. फक्त गर्दीमुळे थोडं लहान मुलांना जपावं लागतं, अदरवाईज तिथली खूप छान थीम होती आणि खूप छान एन्जॉय केलं दोघांनी पण, लहान मुलांनी.
त्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो, कारण खालून तितकं जवळून बघता येत नव्हतं आणि खूप जास्त लाईन होती आतमध्ये जाण्यासाठी. आणि आम्ही तेवढा वेळ तिथे थांबणार नव्हतो, लेट होईल खूप म्हणून, कारण आम्ही रात्री गेलो होतो. सो आम्ही वरूनच आनंद घेतला सगळं पाहण्याचा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोर्स होते आणि तो प्रत्येक डायनासोर एक ॲक्ट करत होता. मी शूट करण्याचा प्रयत्न केलाय, जेवढं मला जवळून झूम करून दाखवता येईल तेवढं. आणि ही थीम अजून काही दिवस आहे तिथे, तर तुम्ही कोणी जवळ राहत असाल तर लहान मुलांसाठी छान आहे, घेऊन जाऊ शकता. ते खूप एन्जॉय करतील, कारण आम्ही परत एकदा घेऊन जाणार आहोत, कारण त्या दिवशी खूप गर्दी होती, त्यामुळे जवळ जाता नाही आलं, तिथे खूप जास्त लाईन असल्यामुळे. सध्या सगळीकडेच क्रिसमस आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन चाललेले आहेत, त्यामुळे बाहेर खूप जास्त गर्दी पण आहे. पण तरीही आपल्याला जर बाहेर जायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, तर मग थोडं सेफली बाहेर पडा. सर्वांनाच एकत्र सुट्ट्या भेटत नसल्यामुळे कुठेही असं लांब बाहेरची ट्रिप प्लॅन नाही करता आली. पण ठीक आहे, घरी आणि एकत्र फॅमिलीबरोबर जरी टाइम स्पेंड केला तरी खूप एन्जॉय करता येतं. आम्हाला सगळ्यांनाच इथली थीम खूप आवडली होती, पण आमच्याच रघवीला इथली थीम जास्त आवडली होती. तिने खूप जास्त एन्जॉय केलं, कारण तिला ते सगळं फर्स्ट टाइम होतं आणि नवीन होतं तिच्यासाठी. तिला ते सगळं खूप जवळून बघायचं होतं, पण बघू नेक्स्ट टाइम घेऊन जाऊ आम्ही तिला. अजून आहे बरेच दिवस तिथे. ती घरी यायला अजिबात तयार नव्हती. थोडा वेळा तिथे बघितल्यानंतर आम्ही इकडे तिकडे टाइमपास केला, पण चिव मात्र हल्ली नाही, तिला तिथेच बघायचं होतं. आणि असा ह्या वर्षीचा माझा क्रिसमस माझ्या माहेरी असं लहान मुलांबरोबर मी सेलिब्रेट केला. खूप छान वाटलं. तिची उत्सुकता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ती स्वतः ऍक्ट करून दाखवत होती की कसं करतोय, डायनासोर कसा आहे आणि काय करतोय. लहान मुलांची एक्साइटमेंट खूपच जास्त असते आणि हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय की काय काय होते, किती डायनासोर होते, त्यांची थीम कशी होती. तुम्ही बघू शकता गर्दी किती होती, त्यामुळे आमचा नंबर येणं आणि खूप लेट झालं असतं त्यासाठी. पण बनवलं खूप सुंदर होतं त्या लोकांनी, खूप छान वाटलं बघून. थोडा वेळ इथला सगळा आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी, कारण घरी जाऊन आम्हाला जेवायचं पण होतं. खूप लेट होत होता आधीच. क्रिसमसमुळे खूप जास्त गर्दी झाली होती. आम्ही निघेपर्यंत तर गर्दी खूप जास्त वाढली होती. आणि हा असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही नक्की मला शेअर करू शकता, कमेंट्समध्ये लिहू शकता. सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आम्ही असे चिवला जबरदस्ती इथून घेऊन गेलो. मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ टाकते, कारण ऑफिस घर सगळं सांभाळून, थोडीशी तब्येत सांभाळून मग मला वेळ भेटत नव्हता, त्यामुळे मी आज टाकते व्हिडिओ. इथे थोडीशी शॉपिंग केली लहान मुलांची. छान होत्या इथे छोट्या छोट्या वस्तू. शॉपिंग करून आम्ही घरी गेलो. घरी गेल्यावर जेवलो आणि आराम केला, कारण सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर पण करा आणि तुम्ही सगळ्यांनी खूप 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 एन्जॉय करा हे न्यू इयर आणि आत्ताचा जो वेळ चालू आहे सुट्ट्यांचा तो. त्यानंतर आम्ही थोडेसे क्लिक केले घरी जाता जाता, जे मी पुढे अटॅच केलेत.
आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा, काळजी घ्या. गुड नाईट, बाय.